तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आज देखील आपण वेगळी अशी मुलाखत आज आपण घेतोय. आज आपल्या सोबत आहेत नांदेडवरून SIT युनिव्हर्सिटीमधून डॉक्टर हर्षवर्धन दवणे सर, की जे सरांच्या बद्दल सांगायला मला फार आनंद होतोय की 2004 पासून सर सक्रिय विद्यार्थी चळवळ या चळवळीमध्ये सरांचा सहभाग आहे. त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर विचारांची चर्चा विद्यापीठांच्या मध्ये व्हावी यासाठी सर सक्रिय आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, या समस्यांना वाचा फोडण्याचं काम सरांच्याकडून वेळोवेळी होत आलेलं आहे आणि सरांचा गाढा अभ्यास आहे. सर स्वतः MA, MPhil, PhD, नेट, MCJ, त्याचबरोबर अजून वेगळ्या विषयात सरांची PhD चालू आहे. असं नावाजलेलं महाराष्ट्रामध्ये असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी दवणे सरांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो. धन्यवाद कांबळे सर. तर सर आपण वेळ दिलात याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो आणि आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. सर सर मला सांगा की आपलं बालपण आणि शिक्षण याविषयी सर आम्हाला माहिती द्या. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझे वडील हे त्यावेळेस त्यांनी MA इकॉनॉमिक्स LLB केलं होतं आणि त्यांना त्यांना चळवळीची जाणीव असो की BFP असो, विविध कर्मचारी संघटनेमध्ये ते सक्रिय होते. आम्ही 4 भाऊ होतो. 4 भावांचं चांगलं शिक्षण त्यांनी केलं आणि हे शिक्षण म्हणजे आज घडीला आम्ही 4ही भाऊ, त्यापैकी 3 भाऊ हे PhD आहोत. 2 भाऊ हे आज कोकणामध्ये प्राध्यापक आहेत. अरे वा. माझं जे शिक्षण झालेलं आहे ते यशवंत महाविद्यालय नांदेडमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आलो. इथं माझं MPhil PhDचं शिक्षण झालं सोशिओलॉजीमध्ये. त्यानंतर MA MCJ चं शिक्षण मी SRT युनिव्हर्सिटीतच केलं, स्कूल ऑफ मीडिया सायन्सला. आणि तिथं त्यानंतर MPhil माझं झालं. थोडा MPhilचा विषय हा माझा वादांकितच होता, पण सर्वांना आवडणारा विषय होता, नवीन विषय होता. ज्या वेब सिरीज येतात आता नवीन माध्यम आहे OTT प्लॅटफॉर्मवरील, त्या वेब सिरीज मधील एक वेब सिरीज होती जी गाजली 2020च्या वर्षात, पाताल लोक नावाची. या वेब सिरीज मधून विविध समाज घटकांच्या संदर्भात साधलेल्या जनसंवादावर मी भाष्य केलं होतं. आता पुढे याच अनुषंगाने विविध वेब सिरीजद्वारे साधलेल्या जनसंवादावर मी PhD करत आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात. अरे वा, खूप छान सर. आपला शैक्षणिक प्रवास देखील खूप छान आहे. तर सर मला सांगा की आपलं विद्यार्थी संघटनेमध्ये आपण कधी सक्रिय झालात? मी BA फर्स्ट इयरला आल्याच्या नंतर काही विद्यार्थी चळवळीतली जी आमची सिनियर मित्र होती त्यांच्या सोबत आम्ही राहत होतो. शिष्यवृत्तीच्या तशा विविध समस्यावरती काम करत होती. ती बघून वाटलं की कुठंतरी आपल्या मुलांसाठी लढा देण्यासाठी कोणतरी पुढे यावं, म्हणून मी विद्यार्थी चळवळीत सहभागी झालो. इंदिरा आठवले, जे प्रोफेसर इंदिरा आठवले नाशिक यांनी एक आधीच फुले शाहू आंबेडकर स्टुडंट असोसिएशन नावाचं एक संघटन महाराष्ट्रात उभं केलं होतं. या संघटनेत मी सक्रिय झालो. 2005 पासून माझ्याकडे राज्य सचिवाची भूमिका दिली आणि जवळपास आजपर्यंतच्या कार्यकाळात मी एक विद्यार्थी नेता, एक कार्यकर्ता म्हणून सक्रिय काम करतो राष्ट्रीय स्तरावर. अरे वा, खूप छान, चांगला आहे सर. सर मला सांगा की आता सध्याच्या काळामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मुख्य कोणत्या प्रश्नांच्यावरती तुम्ही महाराष्ट्रामध्ये लढा दिलेला आहे? विद्यार्थ्यांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत, पर्टिक्युलरली या व्यवस्थेमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्यांनी उशिरा सहभाग नोंदवला तो या देशातला आदिवासी घटक आहे, OBC आहे आणि दलित आहे, ज्यांचा किमान
ते 80च्या दशकाच्या नंतर या शैक्षणिक प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणात आले. म्हणजे आजही जवळपास 50% दलित आदिवासी कुटुंबातील पहिली पिढी ही ग्रॅज्युएट असेल. 50% पॉप्युलेशन मध्ये ती पहिली पिढी असेल शिक्षित, आणि दुसरी पिढी 50% असेल. अशा प्रवाहासाठी शिक्षण हे सुलभ आणि सरळ सहज उपलब्ध झालं पाहिजे, ही भावना घेऊन भारतीय संविधानाच्या कलम 46 मध्ये त्यांच्यासाठी जी एक तरतूद केली की यांच्या शैक्षणिक हित संवर्धनासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती दिली जाईल. ही शिष्यवृत्ती महिनेवारी त्यांना दिली जाईल. मुळात भारतीय संविधानामध्ये एससी एसटीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित संवर्धनासाठी जी जबाबदारी संविधानाने केंद्र आणि राज्य सरकारवर दिली, हे दोन्ही सरकार, केंद्र आणि राज्य सरकार, ती त्या पद्धतीने राबवत नाहीत असं दिसलं. आणि ही एक मोठी समस्या आहे की कारण ही जी दलित आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी येतात, यांना शहरातली मोठाली कॉलेज परवडणारी नाहीयेत. तिथलं राहणीमान, तिथलं आता रूमचं भाडं जरी भाड्याने घेतो बोललो तरी रूम जात विचारून दिली जाते. अशा अनेक प्रॉब्लेम्स आहेत. त्यामध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती ही वेळेवर मिळाली पाहिजे. ते त्याचं आवेदन करताना त्यांना कुठला त्रास झाला नाही पाहिजे. ते सहज आवेदन त्यांनी केलं पाहिजे. प्रवेशाच्या वेळेस त्यांना कुठल्याही पद्धतीची शुल्क आकारली नाही पाहिजे. तरी सुद्धा तिथं या समस्या होत्या आणि या समस्या सोडवण्यासाठी म्हणून आम्ही विद्यार्थी चळवळीचा एक मोठा भाग आहे की या चळवळीतून आम्ही भारत सरकार शिष्यवृत्तीचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. तसंच भारत सरकार शिष्यवृत्तीमध्ये होणारे भ्रष्टाचारही आम्ही दूर केलेले आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये हायर एज्युकेशन, उच्च शिक्षणासाठी जे आरक्षण दिलेलं आहे त्याची वारंवार पायमल्ली केली जात होती आणि ही पायमल्ली वारंवार केली जायची. विद्यार्थ्यांच्या लक्षात यायचं नाही की कुठलं रिझर्वेशन हे किती पर्सेंटला बसते आणि कुठला विद्यार्थी किती पर्सेंटेजला तिथं लागतो. आणि याचं माहितीच्या अभावाअभावी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान इथली महाविद्यालय आणि विद्यापीठ करत होते. त्याही विरोधात आम्ही मोठा लढा दिला आणि हे आरक्षण प्रणाली जे शैक्षणिक क्षेत्रातली आहे तिला नीट करण्याचा सध्या अजूनही प्रयत्न सुरूच आहे. कारण अजूनही काही महाविद्यालय आरक्षणाची जी शैक्षणिक स्तरावरचा जो कायदा आहे त्याची पायमल्ली करत आहेत. त्यासाठीच विद्यार्थी नेता आणि विद्यार्थी संघटन हे दोन्ही सातत्याने आम्ही कार्यशील आहोत. अरे वा, चांगलं आहे सर आपलं कार्य. तर सर मला सांगा की सध्या आपण राष्ट्रीय पातळीवर कोणत्या पद्धतीने काम करत आहात? राज्य पातळीवर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम करता हे सांगितलं तुम्ही, पण सध्या राष्ट्रीय पातळीवर देखील तुमचं कार्य चालू आहे. तर हे कार्य कशा पद्धतीने चालू आहे याबद्दल काय सांगाल? 2013 मध्ये 2013च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडंट अँड युथ फ्रंट नावाचं एक राष्ट्रीय संघटन उभा केलं. या संघटनेचे आज जवळपास 13 राज्यामध्ये 64 विद्यापीठामध्ये याचा व्याप वाढलेला आहे. आणि मुद्दे या ऑर्गनायझेशनचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित संवर्धनाच्या संदर्भात आहेत की विविध इंटरनल्स मार्किंग पासून ते विविध विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये रिझर्वेशन राबवलं जात नाही. आपल्याला माहिती आहे की अनेक विद्यार्थी हॉस्टेल पासून वंचित जेव्हा होतात तेव्हा ते शिक्षणापासूनही वंचित होतात. जिथे राहण्याची व्यवस्था होत नाही तिथं शिकणं असंभव आहे. तर अशा वेळेस अनेक प्रॉब्लेम आले होते की शैक्षणिक रिझर्वेशन असो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉलेज सर्व समस्या घेऊन आम्ही लढत राहिलो आणि या समस्या सोडवण्यासाठीच हे संघटन राष्ट्रीय पातळीवर आम्ही उभा केलं. दुसरं की नवीन जे एलपीजीचं धोरण आलं, या धोरणामध्ये खाजगीकरण आणि ज्या पद्धतीने या सरकारने रेटा लावला की सरकारी क्षेत्र विकायचं, त्याला खाजगी करायचं, विद्यार्थी मोठ्या तळमळीने शिक्षण पूर्ण करत आहेत. दलित आदिवासी विद्यार्थी मोठ्या संकटातून आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. त्याला जे त्रास होत आहे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हा त्यालाच माहित आहे, हे कोणी जाणू नाही शकत.
पण हा त्रास याच्यासाठी तो घेतोय की उद्या मी माझी पात्रता सिद्ध करून कुठंतरी सरकारी नोकरी घेईन, या आरक्षण आहे, आरक्षणाची बदौलत मला नोकरी भेटेल. पण वास्तविक बघता तर 1991 पासून खाजगीकरणाचं धोरण सुरू झालं आणि खाजगीकरणातून कोल मायनिंग, LIC, इंडियन एअरलाइन्स, टेलिकॉम्स असे वेगवेगळे डिपार्टमेंट हे खाजगी व्हायला लागले. याचा अर्थ तर खाजगीकरण व्हायला लागलं, याचा अर्थ SC ST OBCचं आरक्षणही संपायला लागलं. म्हणून या विद्यार्थ्यांना एक धोका वाटायला लागलाय की येणाऱ्या भविष्यात आपल्याला सरकारी नोकरी किंवा एक शाश्वत नोकरी उपलब्ध होणार नाही. यासाठी मग आम्ही लढा सुरू केला डॉक्टर उदितराज जी यांच्यासोबत की खाजगी क्षेत्रात सुद्धा दलित आदिवासींना आरक्षण दिलं पाहिजे. कारण जगातल्या 50 अशा राष्ट्रांमध्ये सोशली बॅकवर्ड सोसायटीसाठी जगभरातल्या विविध कंपन्या, इंटरनॅशनल कंपन्या हे या त्यांना त्या प्रमाणात आरक्षण देतात. अमेरिकेमध्ये निग्रोंना 28% अफर्मेटिव्ह ऍक्शन खाली रिझर्वेशन लागू आहे. मग भारतातल्या दलित आदिवासींना ते आरक्षण का यांनी देऊ नये हा सवाल करत आम्ही एक नवीन आंदोलन इथं सुरू केलेलं आहे. या आंदोलनासाठी दरवर्षी विद्यार्थी हजारोच्या संख्येत येत आहेत, मोठ्या संख्येत येत आहेत. त्यांनी आपली मागणी सरकारच्या समोर ठेवत आहेत. तसंच नॅशनल फेलोशिप ज्या बंद केल्या गेल्या त्याही एक म्हणजे दलित आदिवासी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी ज्या नॅशनल फेलोशिप सुरू केल्या होत्या 2010 मध्ये, ते आजच्या घडीला बंद झालेले आहेत आणि या फेलोशिप पुनश्च सुरू करण्यासाठी सुद्धा आम्ही राष्ट्रीय स्तरावर संघर्ष करत आहोत. हा हा. अरे वा, खूप छान सर. याचबरोबर एक हा वैचारिक असं आंदोलनही आम्ही सुरू केलेलं आहे की हा ज्या पद्धतीने पाश्चिमात्य देशामध्ये या अमेरिकेमध्ये काळा गोरा भेद मानणं हे चुकीचं आहे, हे वाईट लक्षण आहे, हे चांगली प्रवृत्ती नाही. जो व्यक्ती हे व्यक्त करतो की तो काळा आहे, हा गोरा आहे, हे वर्णभेद करणं ही एक वाईट प्रवृत्ती आहे. ज्या पद्धतीने एक सामाजिक मानसिकता अशी झालेली आहे, त्याच पद्धतीने भारतामध्येही जाती व्यवस्था किंवा जात मानणं ही एक वाईट प्रवृत्ती झाली पाहिजे. ती चांगली गोष्ट नाहीये. जात ही एक वाईट गोष्ट आहे जी माणसात भेद करते. हा एक विचार पेरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर अॅनिलेशन ऑफ कास्टच्या संदर्भात आम्ही काम करतोय. आम्ही विद्यार्थ्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा, फुल्यांचा, शाहू महाराजांचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे विद्यार्थी चळवळीमार्फतच होऊ शकतं, कारण महाविद्यालयीन शिक्षणामध्येच विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण होते. हो सर, अगदी बरोबर आहे सर. हम्म. तर या पद्धतीनं तुमचं कार्य जे आहे खूपच मोलाचं आहे आणि खूप छान आहे, किंवा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, हे ऐकून फार बरं वाटते सर. तर सर मला सांगा की भविष्यामध्ये एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतोय की आपण हे काम करत आहात, पण भविष्यामध्ये तुम्हाला राजकारणामध्ये रस आहे का? म्हणजे की याबद्दल काय सांगाल? विद्यार्थी चळवळी हे एक राजकारणाचाच पार्ट आहे. त्याला जोडूनच बघितलं पाहिजे, कारण जगातली सगळ्यात मोठा प्रेशर ग्रुप म्हणून स्टुडंट्स ऑर्गनायझेशनला बघितलं जातं. जगातल्या मोठमोठ्या तानाशाही ज्या हुकुमशाही व्यवस्था होत्या, त्या हुकुमशाही व्यवस्था या विद्यार्थी चळवळीने उखडून फेकलेल्या आहेत आणि नव समाज व्यवस्था निर्मितीला विद्यार्थी चळवळीने भर दिलेला आहे. येणाऱ्या काळात जर निश्चित आम्ही प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांच्या विविध समस्येच्या संदर्भात काही संधी भेटेल तर आम्ही विचार करू, पण प्रस्थापित पक्षांनी विद्यार्थ्यांच्या संदर्भातले प्रश्न गंभीर घेऊन जर पुढे येत असतील तर हा निर्णय घेऊ. सध्या आम्ही आमच्या स्तरावर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो एवढी ताकद तर आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये आहे. आज आंदोलनाच्या द्वारे आम्ही ते विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय सध्या. हो हो, खूप छान सर. तर सर आजचा जो काही विद्यार्थी आहे तो या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल?
सध्या स्टेट गव्हर्नमेंटनी एक जे धोरण लागू केलेलं आहे की खाजगीकरण आणि कंत्राटीकरणावर ज्या भरतीचे निर्णय 6 सप्टेंबर 2023 पासून सरकार सातत्याने घेत आहे, हे धोरण खूप घातक आहे. त्याचबरोबर सरकारने 62,000 शाळा समायोजनाखाली बंद केलेल्या आहेत. हेही धोरण खूप घातक आहे आणि येणारं भविष्य यामुळे अंधकारमय होईल. आणि हा विद्यार्थ्यांसोबत जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबतचा विश्वासघात आहे या सरकारने केलेला. तर माझं एवढं म्हणणं आहे की सध्या सरकार काय निर्णय घेते आणि त्या निर्णयाचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो हा विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. कारण तुम्ही या देशाचं भविष्य आहात. तर तुम्हाला सध्या वर्तमान स्थितीत सरकार कुठले निर्णय घेते आणि त्याचा तुमच्या आणि तुमच्या समाजावर, तुमच्या राष्ट्रावर, तुमच्या देशावर काय परिणाम होतो याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या सोसायटीसाठी, या समाजासाठी हे घातकी निर्णय आहेत, तर निश्चितच विद्यार्थ्यांनी या सरकारचा, या निर्णयाचा कठोर विरोध केला पाहिजे, मला असं वाटतं. हो सर, खूप छान आपल्यासोबत बोलायला मला फार आनंद वाटला सर. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर हर्षवर्धन दावणे सर. तर हे दावणे सरांनी जो काही मुद्दा सांगितला किंवा ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या खरोखरच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहेत आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या आहेत असं आम्हाला वाटतंय. तर आज लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये सरांनी वेळ दिला आणि आमच्यासोबत विचार विनिमय केला, याबद्दल सरांचं मनापासून आभार मानतो. असाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर या मुलाखती निश्चितच तुमच्यामध्ये, विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि इतरांच्यामध्ये बदल घडवणाऱ्या असतील अशा आशेनं या मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर या मुलाखतींना तुमचा सहभाग आहे, तुमचा सहकार्य आहे, असंच सहकार्य राहू दे हीच इच्छा बाळगतो. आमच्या अशा व्हिडिओंना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पर्यंत पोहोचवायला मदत तुमच्या करा. धन्यवाद. तुमच्या फाउंडेशनला खूप काही शुभेच्छा. धन्यवाद. हा हा, धन्यवाद सर. धन्यवाद. ओके. थँक्यू सर. ओके.